नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकार फाउंडेशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। बघा, MPSC राज्यसेवा बॅचसाठी प्रिलिम्सला फोकस करून प्रिलिम्स ओरिएंटेड आपली जी बॅच आहे त्याचे डेमो लेक्चरची सीरीज आपण सुरू केली आहे, ज्यामध्ये भूगोलाचं याच्या आधी आपलं एक लेक्चर झालं आहे जे वारे या टॉपिकवर झालं आहे। ठीक आहे, आणि आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आहे सागरी प्रवाह आणि यासोबतच एल निनो आणि ला निनोच्या संकल्पना, ज्यावर आतापर्यंत आयोगाने अनेकदा भूगोल या विषयामध्ये प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात। आपण हे टॉपिक सिलेक्ट करताना ज्याही विशिष्ट टॉपिकवर आतापर्यंत जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्यांना फोकस करून ते टॉपिक्स आपण घेतो आहे। पण कसं राहतं की सिलेबस जो आयोग देतो आहे हा संपूर्ण सिलेबसमध्ये कधी काय सरप्राइजिंगली आपल्याला विचारल्या जाईल, वी कॅनॉट प्रेडिक्ट इट, बरोबर आहे। तर त्यामुळे एल निनो आणि ला निनोवर जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात, पण सागरी प्रवाहांच्या अंतर्गत ही संकल्पना ह्या टॉपिक येत असतो। तर सागरी प्रवाह आपण डिटेलमध्ये घेणार आहोत आज, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी वारे जे आपलं लेक्चर झालं त्या टॉपिकवर ते बघितलं नसेल त्यांच्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहोत, त्यांनी ती लिंकवर जाऊन ते लेक्चर बघावं। आता आपण टॉपिककडे वळूयात सरळ। तर सर्वप्रथम आपल्याला विषयाची सुरुवात कुठून करावी लागते की जगामध्ये संपूर्ण पृथ्वीवर किती महासागर आपल्याला दिसून येतात, मग कोणकोणत्या महासागरांमध्ये सागरी प्रवाह ही जी संकल्पना आहे किंवा ही जी घटना आहे सागरी प्रवाहांची आणि ती घटत असते, प्लस त्यांचं मेकॅनिझम कसं राहतं हे सगळे ऑलराऊंड आपण शिकणार आहोत। तर मग सगळ्यात आधी आपण बघूयात की महासागर किती आहेत जगामध्ये। तर आपल्याला माहिती आहे 5 महासागर आपल्याला वाईडली डिस्ट्रीब्यूट झालेले दिसून येतात, बरोबर आहे। मग कोणकोणते आहेत हे महासागर, ज्यामध्ये सगळ्यात मोठा महासागर म्हणजे प्रशांत महासागर, बरोबर आहे। त्यानंतर येतो अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिक महासागर आणि आर्क्टिक, असे एकूण 5 महासागर आपल्याला दिसून येतात। आता आज जे आपण सागरी प्रवाह बघणार आहोत हे प्रामुख्याने जे 3 महासागर आहेत यांच्यामध्ये ॲक्टिव्ह असलेले सागरी प्रवाह, यांच्यामध्ये सतत वाहत असलेले सागरी प्रवाह आपण बघणार आहोत। पण तुम्ही म्हणाल की आर्क्टिक आणि अंटार्क्टिक मधले का नाही, तर याचं असं कारण आहे की आर्क्टिक ओशन जो आहे, आर्क्टिक महासागर जो आहे तो एकदम छोटा आहे, बरोबर आहे। आणि कारण की पृथ्वीवर हा ध्रुवाच्या ठिकाणी एकदम छोटा असल्यामुळे आणि तिथं अतिशय थंडी असल्यामुळे स्पेसिफिकली त्या महासागरामध्ये आपल्याला कोणते असे प्रवाह दिसून येत नाहीत, म्हणून तो। आणि अंटार्क्टिक जो आहे म्हणजे हा जो खाली आपल्याला दिसून येतोय हा पूर्णपणे हा पण थंड आहे, हा पण ध्रुवावर आहे, तर इथे पण एकाच सेम प्रकारचे जे शीत प्रवाह आहे ते कंटिन्युअसली वाहत असतात, तर इथेच कोणता दुसरा पॅटर्न आपल्याला दिसत नाही। म्हणून हे 2 महासागर आपल्याला अभ्यासायचे नाही आहेत, फक्त 3 महासागर मग राहिलेले, ज्यामध्ये प्रशांत महासागर, त्यानंतर आपला अटलांटिक आणि हिंदी महासागर, या महासागरांमध्ये यांना उत्तर आणि दक्षिण डिवाइड करून जे डिव्हिजन आपल्याला विषयवृत्ताच्या हिशोबाने करायची आहे, आपण सागरी प्रवाहांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। आजचा टॉपिक शिकताना विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात पहिले काय बघूयात, संकल्पना काय आहे है ना, सागरी प्रवाह काय असतात, त्यांची व्याख्या काय असते, ते कम्प्लिटली त्यांचं सर्क्युलेशन कसं असतं, हे संपूर्ण जे आहे ते आपल्याला समजल्यानंतर आपण बघूयात की त्यांचे प्रकार कसे असतात। त्यानंतर आपण नकाशावर त्यांची जी डायरेक्शन असते, दिशा असते, ते कुठून कुठे असते हे सगळं बघूयात। आणि लास्टमध्ये आपण बघूयात प्रश्न, ठीक आहे। तर हे जे प्रश्न आहेत हे आपण आधी यासाठी टाकलेले आहेत की आधी आपण प्रश्न कसे येतात है ना, तर फर्स्ट फेस व्हॅल्यूवर आपण प्रश्न बघूयात आणि नंतर टॉपिक कम्प्लिटली समजून घेतल्यानंतर आपण ते प्रश्न सॉल्व करूयात। बरं, मग आता हा पहिला प्रश्न आहे, यामध्ये म्हटलं आहे की विधाने दिली आहे ते आपल्याला विचारात घ्यायची आहे, ठीक आहे। राज्यसेवा पूर्व 2017चा हा प्रश्न आहे। ला निनो म्हणजे लहान मुलगी,
ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते. तिसरं विधान आहे की ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो. चौथं विधान आहे ला निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते. ठीक आहे. आणि मग आपल्याला दिले आहेत ऑप्शन. म्हणजे यामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे की ला निनोची जी संकल्पना आहे ती आपल्याला वाईडली अभ्यासावी लागेल. त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, कसे आहेत, हे सगळं वाईडली समजून घ्यावं लागेल. तेव्हा कुठं आपण असे विधानांच्या स्वरूपामध्ये आलेले प्रश्न परीक्षेमध्ये करेक्टली जे आहे ते आन्सर करू शकू. त्यानंतरचा प्रश्न आहे पुन्हा तो ला निनोवर होता. हा एल निनोवरचा प्रश्न आहे मुख्य परीक्षेचा 2017चा. ठीक आहे. तर एल निनो जो आहे तो हा उष्ण पाण्याचा प्रवाह असतो. दुसरं विधान आहे हा पेरूच्या किनाऱ्यावर जून महिन्यामध्ये आढळतो. नंतर पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात हा वाढ घडवून आणतो आणि भारतामधील पावसाचे प्रमाण जे आहे ते घटते. ठीक आहे. तर एल निनो सोबत ला निनो सोबत एल निनो ही आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित समजून घेऊन त्याची संकल्पना कम्प्लिटली ॲब्सॉर्ब करून पुढे जावं लागेल. सो आपण अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये फेस करून करेक्टली आन्सर करू शकू. त्यानंतर पुन्हा एल निनो वर प्रश्न आहे. एल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार आहे का, है ना. दुसरं विधान म्हणते एल निनो म्हणजे बालख्रेस्त होय. तिसरा म्हणते की एल निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळच्या ख्रिस्त मासच्या काळात दिसणारा प्रवाह आहे. एल निनो भारतामध्ये दीर्घ काळासाठी मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरला जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे कम्प्लिटली आपल्याला टॉपिक समजून घ्यावा लागेल. त्यानंतर मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे पुन्हा एल निनोवर प्रश्न आहे. ठीक आहे. एल निनो ज्या वर्षी येतो एल निनोच्या वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो. ठीक आहे. हा टॉपिक आपण पूर्णपणे सायंटिफिकली राईट आज समजून घेणार आहोत. हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायला सोपे जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा विधान आधीचं जट. त्यानंतर पुन्हा भारतीय मान्सूनच्या संदर्भात एल निनो. बघा आपण एल निनो ला निनो समजू तेव्हाच आपण एल निनो आणि ला निनो कशा प्रकारे भारतीय मान्सूनवर परिणाम करत असतो, केव्हा भारतामध्ये मान्सून कमी होतो, केव्हा भारतामध्ये मान्सून जो आहे तो वाढतो, हे सगळं शिकणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये म्हणते की भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल निनो प्रभाव हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो. ठीक आहे. मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे आणि बाकी ऑप्शन्स दिले आहेत, महासागरांची नावं दिली आहेत. हा पण आपण लास्टमध्ये सॉल्व करू. आणि फायनली दिलाय की अंटार्क्टिक आणि पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाह चक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहत नाही. याचे कारण. ठीक आहे. तुम्ही बघा प्रश्न कसे येत आहेत, प्रश्नांचा फेज बघा कसा आहे. यामध्ये आपल्याला सागरी प्रवाहांची वैशिष्ट्ये पण पूर्णपणे शिकायची आहेत. मग त्यामध्ये आपल्याला कळेल की कसं काय हिंदी महासागरामध्ये हे होतं, है ना. तर मग तिथे आपण शिकू आणि ह्या प्रकारची कारणं असतात की नाही हे पण वाईडली डिस्कस करू आणि लास्टमध्ये तुम्ही नक्कीच या प्रश्नाला आन्सर करू शकाल. बरं. त्यानंतरचा हा कंबाईंड एक्झामचा प्रश्न आहे. हा पण एल निनोवर प्रश्न आहे. ठीक आहे. चला आता आपण टॉपिककडे जाऊयात. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघूयात की सागरी प्रवाह जे असतात यांची व्याख्या आपण कशी करू शकतो. बरोबर आहे. कोणतीही गोष्ट समजताना आपण डेफिनेशन पासून सुरुवात करत असतो. तर महासागरातील खाऱ्या पाण्याच्या विशाल राशीचे एका निश्चित दिशेने होणाऱ्या समांतर हालचालीस आपण काय म्हणतो, सागरी प्रवाह असं म्हणत असतो. आता हे तर झालं थेरॉटिकली, पण तुम्हाला जर डायग्राममध्ये समजून सांगायचं झालं तर मी वाईडली तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते. आणि तसंही एका या छोट्याशा लाईनमधून आपण कम्प्लिटली सागरी प्रवाह काय असतात ही संकल्पना कॅप्चर करू शकत नाही. इट इज बेटर
टू अंडरस्टँड थ्रू अ डायग्राम. बरं, आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा, हा आहे समुद्राचा पृष्ठभाग आणि ही आहे समुद्राची खोली. ठीक आहे. तर हे जे प्रवाह असतात, सागरी प्रवाह, यांचे प्रकार आपण दोन प्रकारे पाडू शकतो. ठीक आहे. इकडे जागा कमी आहे, खाली घेऊयात. बघा, पहिला प्रकार म्हणजे पृष्ठभागावरील सागरी प्रवाह आणि खोलीवरील सागरी प्रवाह. हा झाला पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे उष्ण सागरी प्रवाह आणि शीत सागरी प्रवाह. ठीक आहे. आता आपल्याला आज प्रामुख्याने पृष्ठभागावरील सागरी प्रवाह शिकायचे आहेत. आता हे जे खोलीवरील सागरी प्रवाह आहेत, हे प्रवाह एक्झिस्ट करतात, पण यांचा जे पॅटर्न असते ते एक रेग्युलर पॅटर्न आपल्याला असं दिसून येत नाही. म्हणून फक्त आपल्याला हे जाणायचं आहे की खोलीवर पण सागरी प्रवाह असतात, फक्त पृष्ठभागावर नसतात. पण पृष्ठभागावरील सागरी प्रवाहांमध्ये एक विशिष्ट पॅटर्न असतो, ज्यांना ते फॉलो करत वाहत असतात आणि म्हणून ते आपल्याला सिलेबसच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे असं दिसून येते. बरं, मग आता हा झाला सागराचा पृष्ठभाग आणि हा झाला सागराचा खोल भाग. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय दिसून येते की सपोज हे पृष्ठभागावर जो सागरी प्रवाह आहे तो या दिशेने आहे. ठीक आहे. तर खोलीवरचा सागरी प्रवाह जो आहे तो आपल्याला या दिशेने असलेला, पेन दुसरा घेते मी, तर खोलीवरचा जो सागरी प्रवाह आहे तो आपल्याला या दिशेने जाताना दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल याचं कारण काय, असं का होतंय? तर ही पूर्ण सायकल आपण समजून घेऊ, म्हणजे यासोबत आपल्याला बाकी पण काही गोष्टी समजून येतील. बघा, सपोज करू की इथे ही जमीन आहे. ठीक आहे. आणि हा जो जमिनी भाग आहे, इथे आपल्याला तापमान जास्त दिसत आहे. ठीक आहे. आणि हा इकडचा जो भाग आहे, इथे तापमान कमी आहे. ठीक आहे. तापमान कमी आहे म्हणजे थंडी आहे. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की समुद्राचं जे पाणी आहे ते खारं असते, है ना, त्याच्या सॅलिनिटी त्या पाण्यामध्ये राहते. मग आता कारण की इथलं पाणी थंड आहे, तर काय होतंय, या पाण्यामध्ये काही भाग जो आहे तो गोठून त्याचा बर्फ बनत आहे. ठीक आहे. बर्फामध्ये जे पाणी असतं ते नेहमी एक फ्रेश वॉटर असतं, हे आपल्याला माहिती आहे. मग आता इथे फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकली आपण असं समजू की इथे 100 किलो पाणी होतं. ठीक आहे. 100 किलोग्राम्स पाणी होतं आणि त्यामध्ये 35% क्षारता होती. पण आता यातलं समजा 35 किलोग्राम जे पाणी आहे ते काय बनलं, बर्फ बनलं, म्हणजे उरलं किती, 65 किलोग्राम. मग ह्या 65 किलोग्राममध्ये 35% क्षारता राहिली. म्हणजे काय झालं की बाकीचं जे पाणी होतं त्या पाण्याची क्षारता वाढली ह्या बर्फाचा तुकडा बनल्यामुळे. आणि आपल्याला माहिती आहे की जर पाण्यामध्ये क्षारता जास्त आहे तर त्याची घनता वाढते. बरोबर आहे. मग आता तुम्ही मला सांगा की इथे असलेलं पाणी जर जास्त घन होईल तर ते भारी होणार, आणि भारी झाल्यामुळे ते जे पाणी आहे त्याचा प्रवाह असा खाली, म्हणजे ती जे घन पाणी आहे, भारी पाणी आहे, ते खाली जायला लागेल. मग आता इथे जो आहे तो थोडासा वॉइड तयार होईल, म्हणजे एक रिकामी जागा तयार होईल. ठीक आहे. आता ही रिकामी जागा तयार झाल्यामुळे इकडे जे पाणी होतं ते लगेच ते रिकामी जागा भरायला इकडे मूव्ह व्हायला यायला सुरुवात करेल, आणि मग इथं जो वॉइड तयार होईल तो वॉइड भरायला हे पाणी इकडे जायला सुरुवात करेल. म्हणजे अशा प्रकारे आयडियली जर आपण म्हटलं तर आदर्शरित्या अशा प्रकारे ओशनमध्ये जी सायकल आहे ती प्रवाहांची चाललेली आपल्याला दिसून येते.
आणि यावर जसं आपण इथे बघितलं की थंडी होती, बर्फ बनलं है ना, इथे जमीन होती, तर जमीन पण काय काम करेल, इकडे प्रवाह आदळून त्यांना वापस पाठवेल. तर अशा प्रकारचे अनेक घटक असतात जे सागरी प्रवाहाच्या निर्मितीमध्ये कारक बनत असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मेकॅनिझम लक्षात ठेवून पुढे आपण बाकीची संकल्पना अभ्यासूया. रिव्हिजन करता करता आपल्याला अजून तो टॉपिक व्यवस्थितपणे समजेल. महासागरात सागर प्रवाहामुळे दोन प्रकारच्या गती उत्पन्न होत असतात, क्षितिज समांतर गती आणि ऊर्ध्वाधर गती. बरोबर आहे. हेच आपण आता डायग्राम थ्रू बघितलं. जे पृष्ठभागावर आपण म्हटले होते प्रवाह जात आहे ती आहे क्षितिज समांतर गती, जे प्रवाह असे वाहतील. आणि ऊर्ध्वगामी म्हणजे काय, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की घनता वाढली, जिथे आपण बघितलं होतं बर्फ बनत आहे, मग बर्फ बनल्यामुळे क्षारता वाढून घनता वाढून ते पाणी खाली बसत आहे आणि जिथे वॉइड तयार झाला होता बघा, जिथे रिकामी जागा तयार झाली होती तिथे दुसरं पाणी लगेच धावत येत होतं. आणि यामुळे असं चक्र जे बनत आहे. तर दोन प्रकारचे प्रवाह कसे म्हटलो आपण, क्षितिज समांतर आणि ऊर्ध्वगामी. बरोबर आहे. ऊर्ध्वगामी आणि अधोगामी. क्षितिज समांतर गती, ऊर्ध्वगामी गती अंतर्गत वरील जे पाणी असतं ते खालीवर येते, हेच आपण आतापर्यंत समजलोय. ठीक आहे. त्यानंतर सागरी प्रवाहाची व्याख्या सुद्धा आपण बघितली. पहिला प्रकार आपण बघितला कशा प्रकारे पृष्ठभागावर आणि खोलीवर प्रवाह जात असतात. यामध्ये एक पॉईंट असाही आहे की त्या डायग्राममध्ये जे आपण बघितलं है ना, तर यामध्ये ॲक्च्युली पृष्ठभागावर जे प्रवाह आपण आज शिकू हे 9 ते 8 ते 9% फक्त असतात. ओरिजिनल जे समुद्रामधले असली प्रवाह असतात हे सगळे प्रवाह म्हणजे बघा तुम्ही आता किती राहत आहे, 91 to 92% जे प्रवाह आहेत हे ॲक्च्युली आतमध्ये ओशियनचे असतात. पण त्यांच्यामध्ये कारण की एक ठराविक पॅटर्न नसतो तर ते आपल्याला अभ्यासायचे नाही आहेत. बरं. आणि त्यानंतर दुसरा प्रकार आपण म्हटला होता उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर ध्रुवावर जी आहे ती अतिशय थंडी असते. अतिशय थंडी असल्यामुळे इथे वातावरण काय असतं, थंड असतं ना. आपण कटिबंधांमध्ये पृथ्वीला जेव्हा वाटतो तर आपण काय शिकलो होतो, आपण बघतो की पृथ्वीला विषुववृत्तावर, कारण की सूर्याची किरणे विषुववृत्तापासून कर्कवृत्त आणि मकरवृत्तापर्यंत सरळ पडत आहेत, तर हा काय आहे, उष्ण कटिबंध आहे. उष्ण आहे, उष्ण म्हणजे काय, तापमान जास्त आहे. आणि कटिबंध म्हणजे ठिकाण, असं ठिकाण जिथे तापमान जास्त आहे. त्यानंतर इथे आर्क्टिक सर्कल येतो, इथे अंटार्क्टिक सर्कल येतो है ना, 66.5 डिग्रीवर. तर इथे काय आहे, आणि वर आपण जेव्हा ध्रुवांवर जातो तर इथे काय येतो, इथपर्यंत कधी सूर्याची किरणे सरळ आपल्याला पडत नाही, ते अतिशय तिरपी पडतात. ठीक आहे. त्यामुळे थंडी भयानक असते आणि थंडी असते म्हणजे तापमान कमी असते, म्हणजे काय असते, शीत असते. म्हणून आपण याला काय म्हणतो, शीत कटिबंध म्हणतो. आणि हा जो मधातला कटिबंध आहे हा उष्ण पण असतो आणि शीत पण असतो, म्हणून याला आपण समशीतोष्ण कटिबंध असं म्हणत असतो. बरं. मग आता शीत आणि उष्ण प्रवाहांमध्ये आपण काय बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की हे ध्रुवापासून, कारण की ध्रुवावर थंडी जास्त असते, तर शीत प्रवाह विषुववृत्ताकडे येतील आणि विषुववृत्तापासून जे उष्ण प्रवाह आहेत ते ध्रुवाकडे जाताना आपल्याला दिसून येतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे शीत आणि उष्ण प्रवाह पृथ्वीच्या ऑल अराउंड समुद्रांवर वाहताना आपल्याला दिसून येतात. आता आपण थोडक्यात यांची काही वैशिष्ट्ये बघूयात, ते पुढे शिकताना म्हणजे आपल्याला समजायला इझी जातील. जेव्हा समुद्राचे पाणी तीव्र गतीने समोर प्रवाहित होते, समुद्राचे पाणी जे आहे
ते तीव्र गतीने समोर प्रवाहित होत आहे त्यालाच आपण, जेव्हा आपल्याला मूवमेंट दिसत आहे, जसं आपण वारा शिकलो होतो, वाऱ्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल मूवमेंट बघितली होती, त्या मूवमेंटला आपण वाऱ्याचा प्रवाह म्हणालो होतो, बरोबर आहे. वाऱ्यामध्ये प्रवाह आपण म्हणालो होतो जे व्हर्टिकल होती, पण मूवमेंट होती, बरोबर आहे. तर मूवमेंटला आपण प्रवाह म्हणतोय. तर हे जे साधे प्रवाह असतात यांना आपण काय म्हणतो, सागरी प्रवाह. तर यामध्ये आपल्याला एक विशाल सागरी प्रवाहाची पण संकल्पना दिसून येते. यामध्ये काय होते विद्यार्थी मित्रांनो, की नॉर्मली जे सागरी प्रवाह असतात यांच्यापेक्षाही मोठे मोठे, म्हणजे जशी एखादी समुद्रातून नदी वाहतीये, ठीक आहे, तर असे विशाल रुंदीचे, विशाल लांबीचे आणि रुंदीचे प्रवाह जेव्हा जात असतात तेव्हा आपण त्यांना विशाल सागरी प्रवाह असं म्हणत असतो. आता पुढे आपण जेव्हा शिकू त्याला इंग्लिशमध्ये आय गेस याला ड्रिफ्ट म्हणतात आणि याला म्हणतात स्ट्रीम, ठीक आहे. जसं गल्फ स्ट्रीम आपण बघू तर गल्फ स्ट्रीम जी आहे ती काय असेल, विशाल सागरी प्रवाह असेल आणि बाकी काही छोट्या छोट्या ड्रिफ्ट असतील त्याही आपण बघू. तर हा त्यातला एक छोटासा फरक आहे आणि हे काय आहे, सागरी प्रवाहाचे एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते, ठीक आहे. त्यानंतर निम्न अक्षांशावर पश्चिमी आणि पूर्व किनाऱ्यावर क्रमशः थंड व उष्ण प्रवाह प्रवाहित होत असतात. हा पॉईंट आपण बघितला, कशा प्रकारे इकडून थंडे प्रवाह आणि इकडून उष्ण प्रवाह जात असतात. मग त्यानंतर सागरी प्रवाहावर पृथ्वीच्या परिवलन गतीचा म्हणजे कोरिओलिस बलाचा प्रभाव असल्याने हे जे प्रवाह आहेत ते उत्तर गोलार्धात त्यांच्या उजव्या बाजूला व दक्षिण गोलार्धात त्यांच्या डाव्या बाजूला प्रवाहित होतात. ते फेरेलच्या नियमाचे पालन करतात. आता हा जो टॉपिक आहे हा व्यवस्थित बघा. ही पृथ्वी आहे, ठीक आहे, आणि आपण काय म्हणतोय, आपण म्हणजे हे वैशिष्ट्य काय म्हणते की कोरिओलिस बलाचा जो नियम आहे तो काय म्हणतो, कोरिओलिस बल विषुववृत्तावर आपल्याला कमी दिसून येते, बरोबर आहे, आणि ध्रुवावर कोरिओलिस बल आपल्याला जास्त दिसून येते, कारण की ध्रुव काय आहे, चपटा आहे आणि छोटा भाग आहे, विषुववृत्त जे आहे तो फुगलेला आणि मोठा भाग आहे, बरोबर आहे. आणि फेरेलचा नियम काय म्हणतो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की कोणतीही वस्तू उत्तर ध्रुवामध्ये स्वतःच्या उजवीकडे फिरेल आणि दक्षिण, बरोबर आहे. मग हे जे सागरी प्रवाह असतील यांचं जे चक्र असेल ते उत्तर ध्रुवामध्ये आपल्याला असं क्लॉकवाईज दिसून येईल आणि दक्षिण ध्रुवामध्ये ते आपल्याला अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज दिसून येईल, ठीक आहे. हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे पुढचे तुम्हाला सगळे जे कन्सेप्ट आहेत ते एकदम व्यवस्थित समजतील, ठीक आहे. झालं. आपण कोरिओलिस बलाचं बघितलं की कोरिओलिस बल जे आहे ते ह्या पट्ट्यामध्ये कंपॅरेटिव्हली या पट्ट्याच्या कमी राहील आणि फेरेलचा नियम बघितला की उजवीकडे आणि इकडे डावीकडे टर्न होतील. त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणते की उष्ण प्रवाह थंड समुद्राकडे व थंड प्रवाह उष्ण समुद्राकडे, जे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत आहेत आणि विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात आहेत, यांचं अशा प्रकारे मोशन यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. बरं, त्यानंतर अजून काही वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये म्हटलं जातं की हिंदी महासागराचा उत्तर भाग जो आहे, ठीक आहे, हा इंडिया आहे आणि इकडे मडागास्कर वगैरे येतो, इकडे बाकी इंडोनेशियाच्या कंट्रीज वगैरे येतात. तर हा जो नॉर्दर्न उत्तर भाग येतो कशाचा, हिंदी महासागराचा, या भागामध्ये सागरी प्रवाहाची दिशा, परिवलन गती कोरिओलिस शक्तीने निर्धारित न होता मान्सून वाऱ्यांमुळे निर्धारित होते. हा प्रवाहाच्या व्यवस्थेतील एकमेव अपवाद आहे, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये वातावरण हवामान कसं आहे, आपण काय म्हणतो मान्सून हवामान आहे, बरोबर आहे. भारतामध्ये मान्सून हवामान आहे. भारतामध्ये 3 ऋतू जे आहेत ते सविस्तरपणे आपल्याला दिसून येतात. तर इथे ह्या ज्या मान्सून वारे हे जे वाहत असतात म्हणजे प्रचंड ताकदवर आणि शक्तिशाली असतात, बरोबर आहे. तर हेच जे वारे आहेत ते इथल्या समुद्री प्रवाहांना जे आहेत कोणत्या विशिष्ट पॅटर्नमध्ये वाहू देत नाहीत, जो ऑल अराउंड ग्लोबवर, जो ऑल अराउंड पृथ्वीवर आपल्याला दिसून येतो आणि म्हणून काय होतो, हा एक अपवाद ठरतो. पुढे आपण जेव्हा हिंदी महासागरातील प्रवाह शिकू तर हा टॉपिक अजून क्लिअरली समजून घेऊया, ठीक आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की जिथे उष्ण व शीत प्रवाह एकत्र येतात
तेथे आकाशात मोठ्या प्रमाणात फॉग म्हणजे धुव्याची निर्मिती होते. बरोबर आहे. जसं आपण वाऱ्यामध्येही बघितलं होतं की विल सपोज की हा शीत प्रवाह आहे आणि हा उष्ण प्रवाह आहे. ठीक आहे. तर हे ज्या ठिकाणी एकत्रित येतील त्या ठिकाणी काय होईल, फॉगची निर्मिती होईल वातावरणामध्ये. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी कारण की दोन प्रकारचं पाणी येईल, मग थंड पाणी खाली जाईल है ना, त्याच्यावर गरम पाणी यायचा प्रयत्न करेल. तर समुद्राच्या पृष्ठभागावरचे खालचं जे न्यूट्रिशियस पाणी आहे ना, न्यूट्रिशन जे त्याच्यामध्ये राहतील, ज्याला प्लॅन्क्टॉन्स असं म्हटलं जाते, हे सगळे वर येतात. हे सगळे वर येतात आणि यांना खायसाठी सगळ्या माशा वगैरे येतात. आणि म्हणून हे जे जागा असते हे मासेमारीसाठी मोठे केंद्र म्हणून असे विकसित झालेले दिसून येते. तर पुढे आपण जगाच्या नकाशामध्ये हे जेव्हा शिकू तर मी तुम्हाला ते लोकेशन्स दाखवेल. 3-4 लोकेशन्स आहेत जिथे स्पेसिफिकली सगळ्यात मोठे मासेमारीचे जे केंद्र आहेत ते विकसित झाले आहेत आणि त्यामुळे इकॉनॉमिकली ते जे ठिकाण आहे ते फार वायबल आणि डेव्हलप झालेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे की सागरी प्रवाह ज्या बाजूने वाहतात त्यावरून त्यांना संबोधित केले जाते. हे सगळीकडे सेम आहे, जसं वाऱ्यांचं होतं की ज्या दिशेने वारा येतो आहे त्या नावाने त्याला संबोधित केलं जाते. सेम तसंच ज्या दिशेने सागरी प्रवाह प्रवाहित होतो आहे त्या नावाने त्याला, याचं एक्झाम्पल दिलं आहे तर पेरूचा प्रवाह म्हणजे तो पेरूच्या जवळून त्याची सुरुवात होती आहे तर त्याला आपण पेरूचा प्रवाह असं म्हणतो आहे. आतापर्यंत आपण वैशिष्ट्य बघितली. आता आपण बघूयात की जसं मी तुम्हाला त्या डायग्राममध्ये सर्क्युलेशन सांगितलं. बरोबर आहे. इथे सांगितलं होतं की पृष्ठभाग हा पृष्ठभाग होता आणि हा होता खोल भाग. बरोबर आहे. आणि सर्क्युलेशन तुम्हाला दाखवलं होतं की इकडून अशी जर जात असेल प्रवाह, हा असा जातोय इकडे असा आणि इकडे, कारण की इथे व्हॉइड तयार होत होतं. ठीक आहे. तर ही जी एक हायपोथेटिकल सिच्युएशन होती ही नेहमी तशीच राहत नाही, हे पण मी तुम्हाला सांगितलं. आणि हे का होते तर हे सगळे जे घटक असतात हे काय करतात, परिणाम करतात. ठीक आहे. सागरी प्रवाहाच्या निर्मितीचे हे सगळे कारक आहेत आणि त्यामुळे हे यांच्यावर परिणाम करून हे पूर्णपणे सायकल जी आहे ती तयार करत असतात. ठीक आहे. तर आपण हे सगळे एकदा समजून घेऊयात, म्हणजे इन केस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला की खालीलपैकी कोणते घटक जे आहेत ते सागरी प्रवाह परिणाम करतात आणि यातले काही नावं दिले आणि एखादा काही वेगळंच दिलं तर तुम्ही त्यातलं ऑडमॅन आउट काढू शकले पाहिजे. किंवा जर सगळे नावं असले तर ऑल ऑफ द अबाउट आपण टिक करतच असतो. बरोबर आहे. बरं, आता यामध्ये पहिलं म्हणते सागर जलाच्या तापमानातील भिन्नता. तापमानातील भिन्नता जर असेल तर काय होईल, आपल्याला माहिती आहे की ध्रुवावर थंडी असते, मग ध्रुवावर थंड पाणी असतं आणि थंड पाणी काय असतं, थंड पाण्याची घनता जास्त असते. बरोबर आहे. थंड पाणी भारी असतं ना कंपॅरेटिव्हली गरम पाण्याच्या. आणि घनता जेव्हा एखाद्या गोष्टीची जास्त असते तर तो जो एरिया व्यापतो ना तो कमी व्यापतो. आणि या उलट विषुववृत्तावर तापमान जास्त असल्यामुळे उष्ण पाणी होतं. मग उष्ण पाणी जे असते याची घनता जास्त असते है ना, कशाच्या तुलनेमध्ये, थंड पाण्याच्या. मग त्यामुळे हा जो एरिया व्यापतो तो जास्त व्यापतो. मग आता पाण्याचा स्वभाव कसा आहे हो, आपण जर एखाद्या ट्रान्सपरंट बाउलमध्ये पाणी घेतलं आणि ते हलवलं आणि मग थांबून गेलो तर पाणी काय करेल, थोड्या वेळाने ॲडजस्ट होऊन जाईल एका लेवलला. बरोबर आहे. म्हणजे पाण्याला नेहमी स्वतःची लेवल बॅलन्स करायची सवय आहे. आणि म्हणून जशा प्रकारे आपल्या ध्रुवांवर पाणी थंड होऊन त्याची घनता कमी होऊन ते खाली जाते, तिथे व्हॉइड तयार होते, तसंच इकडून पाणी इकडे जातं ते व्हॉइड भरायसाठी. ठीक आहे. आणि अशा प्रकारे हे पाणी नेहमी स्वतःला बॅलन्स करत राहतं आणि या प्रोसिजरमध्ये सागरी प्रवाहांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे प्रचलित वारे. प्रचलित वारे तर फार महत्त्वाचं आहे. आपण वारे नावाचा जो टॉपिक शिकलो होतो त्यामध्ये आपण शिकलो होतो ग्रहीय वारे कोणकोणते असतात है ना, व्यापारी वारे असतात, प्रतिव्यापारी वारे असतात. व्यापारी वाऱ्यांना आपण पूर्वीय वारे म्हटलो होतो है ना, आणि प्रतिव्यापारी वाऱ्यांना आपण काय म्हटलो होतो पश्चिमी वारे. ठीक आहे. इथे लिहूयात व्यापारी प्रतिव्यापारी. मग आता जशा प्रकारे हे व्यापारी वारे
पूर्वीय वारे म्हणतोय म्हणजे काय, पूर्वेकडून वाहतीयत. मग पूर्वेकडून वाहताना हे पाणी पण असंच लोटत आणतील पूर्वेकडून. ठीक आहे. मग प्रति व्यापारी वाडे पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना हे पाणी पण लोटत नेतील कुठे, पश्चिम दिशेला. ठीक आहे. तर जेव्हा आपण हे जगाच्या नकाशामध्ये शिकू तर मी वाईडली तुम्हाला हे कन्सेप्ट सांगेल आणि तेव्हा तुम्हाला ते समजायला बेटर होईल की कशा प्रकारे प्रचलित वारे जे आहेत ते सागरी प्रवाहांना जन्म देत असतात, त्यांची निर्मिती करत असतात. ठीक आहे. आणि तसंही रॅदर लॉजिकली आपण अंडरस्टँड करतो की सागरी प्रवाहाची मेन निर्मिती जी आहे ती हवेच्या घर्षणाला, हवा ज्या दिशेने जात आहे तर त्या पाण्याला अशी घासत आपल्या सोबत नेत आहे, म्हणून प्रायमरीली ती होत आहे. ठीक आहे. आता जाऊया तिसऱ्या टॉपिकवर. तिसरा आहे सागर जलाची क्षारता व घनता यातील भिन्नता. तर आपण स्टार्टिंगला जी डायग्राम शिकलो होतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की हा पृष्ठभाग आहे ना, ही खोली आहे, तर तिथे मी इथे एक काढलं होतं बर्फ, बरोबर आहे. हे बर्फ होतं, इकडे जमीन होती. तर इथे आपण काय बघितलं होतं की जिथे बर्फ तयार झालं तिथे काय झालं, अचानक त्या पाण्यामधली क्षारता वाढली आणि क्षारता वाढल्यामुळे काय वाढली, घनता वाढली आणि घनता वाढल्यामुळे सर्क्युलेशन तिथे सुरू झालं है ना, वॉइड तयार झालं, रिकामी जागा तयार झाली आणि लगेच ते पाणी धावायला लागलं ती जागा भरायला. तर अशा प्रकारे मग सागरी जलातील क्षारता आणि घनता जी आहे ती पण सागरी प्रवाहांची निर्मिती करताना आपल्याला दिसून येते. चौथा पॉईंट आहे पृथ्वीचे परिवलन. तर वैशिष्ट्यांमध्येच आपण बघितलं की कशा प्रकारे कोरिओलिस बल जे आहे ते परिवलनाथ्रूच निर्माण होते. मग कोरिओलिस बल कशा प्रकारे विषुववृत्तावर कमजोर असते, तर तिथे आपल्याला काही अपवाद असे दिसून येतील प्रवाह, ज्यांना आपण प्रतिप्रवाह म्हणू, जे आपण पुढे शिकू. ठीक आहे. तर हे कशा प्रकारे पृथ्वीचं परिवलन जे कोरिओलिस थ्रू होते हे कशा प्रकारे सागरी प्रवाहांची निर्मिती करते वगैरे त्या पुढे आपल्याला अजून डिटेलमध्ये समजून येईल. त्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्ती. आता जो फेरलचा नियम आहे तो कोरिओलिस आणि गुरुत्वाकर्षणावरच डिपेंड आहे की हे नदन हेमिस्फिअरमध्ये राईटकडे आणि सदन हेमिस्फिअरमध्ये लेफ्टकडे जे आहे ते एखादी वस्तू वळत आहे. त्याशिवाय गुरुत्वाकर्षण पण आपल्याला कोरिओलिस सारखंच विषुववृत्तापेक्षा ध्रुवावर जास्त दिसून येते कंपॅरेटिव्हली थोडंफार. तर त्यामुळे ध्रुवावर जे आहे ती जर घनता वाढली तर लगेच तिथले जो पाण्याचा प्रवाह असेल, जी सायकल असेल ती जास्त फास्ट मूव्ह करायला लागते कंपॅरेटिव्हली विषुववृत्ताच्या. ठीक आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणाची शक्ती सुद्धा प्रभाव करते सागरी प्रवाहांच्या निर्मितीमध्ये. त्यानंतरचा आहे की खंडाचा आकार. बघा, खंडाचा आकार यासाठी महत्त्वाचा आहे की आता हा सागरी प्रवाह वाहतोय, ठीक आहे, जो मोकळा वाहतोय, पण इन केस इथे एक जमीन आहे आणि इथे एक जमीन आहे है ना, आणि यांच्या मधामध्ये जर सागरी प्रवाहाला वाहायचं असेल तर वाहता वाहता तो या जमिनीला टकरावून काय होईल, आपली दिशा बदलेल. म्हणजे हे नवीन सागरी प्रवाह तयार होताना आपल्याला दिसून येतील. म्हणून खंडाचा आकार कसा आहे हा पण एक पॉईंट आहे कशामध्ये, सागरी प्रवाहाच्या निर्मितीच्या कारकांमध्ये. त्यानंतरचा आहे की सागराला येऊन मिळणाऱ्या नद्या आणि पर्जन्याचे प्रमाण. बघा, नद्या येऊन मिळत आहेत आणि पर्जन्य होत आहे, याचा अर्थ काय आहे की त्या विशिष्ट ठिकाणी सागरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढत आहे. बरोबर आहे. पाण्याचं प्रमाण वाढत आहे म्हणजे दुसऱ्या ठिकाणून या ठिकाणी जिथे पाणी जास्त आहे तिथून पाणी मूव्ह करेल, जिथे पाणी कमी असेल, कारण पाण्याचा स्वभाव आहे स्वतःला बॅलन्स करायचा. तर इथून मग या कारणामुळे सागरी प्रवाहांची निर्मिती आपल्याला दिसून येईल. आणि बाष्पीभवनाचा वेग. बाष्पीभवनामुळे काय होते, एखाद्या विशिष्ट ठिकाणचं जे पाणी आहे ते बाष्पामध्ये रूपांतरित होत आहे, म्हणजे तिथे पाणी कमी पडत आहे. मग जिथे जास्त पर्जन्य झालं असेल किंवा नदीने आपलं पाणी सांडलं असेल आणून, त्या ठिकाणून या ठिकाणी पाणी मूव्ह करताना एका वेगामध्ये जाताना आपल्याला दिसून येईल आणि काय होईल, सागरी प्रवाहाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सगळे जे घटक असतात हे सगळे घटक सागरी प्रवाह निर्मितीला कारणीभूत ठरत असतात. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. आता आपल्याला नकाशानुसार, जगाच्या नकाशानुसार हे 3 जे महासागर आहेत जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, ज्यामध्ये हे सागरी प्रवाह जे आहेत त्यांच्या घटना घडत असतात, हे आपल्याला वाईडली मॅपवर बघायचं आहे.
आतापर्यंत आपण त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे कारक या सगळ्यांचे जे त्यांच्यावर परिणाम करतात हे डिटेल बघितलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला फक्त त्यांच्या दिशा बघायच्या आहेत. ठीक आहे, ओके. बघा आपण फायनली जी डायग्राम बघू ती डायग्राम आपल्याला या कन्सेप्टमध्ये अशा प्रकारे दिसून येईल. आणि इथे आपण अटलांटिक महासागर म्हणजे कोणता, हा महासागर. ठीक आहे, अटलांटिक. आणि इथून काय जाते आपली विषुववृत्त. मग ह्या विषुववृत्तामधून आपण डिवाइड करून बघा हे दक्षिण अटलांटिकमध्ये कशा प्रकारचे सागरी प्रवाह असतात, उत्तर अटलांटिकमध्ये कशा प्रकारचे सागरी प्रवाह असतात है ना. हा कोणता झाला, प्रशांत महासागर. प्रशांत महासागरामध्ये दक्षिण प्रशांत महासागरामध्ये कोणते प्रवाह आहेत, उत्तर प्रशांत महासागरामध्ये कोणते प्रवाह आहेत हे बघणार आहोत. आणि हा झाला आपला दक्षिण हिंदी महासागर. हां, तर यामध्ये कोणते प्रवाह आहेत, ते कसे वाहतात हे सगळं डिटेल आपण बघणार आहोत. काय आहे सगळ्यात आधी अटलांटिक महासागरातील. बरं, गेलं विषुववृत्त, हे आहे विषुववृत्त. ठीक आहे, हा आहे अटलांटिक महासागर. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात हां दक्षिण अटलांटिक मधले सगळ्यात आधी बघूया. तर याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या प्रकारे आपण वाऱ्यांमध्ये बघितलं होतं की इथे काय असतो, निर्वात पट्टा असतो. निर्वात पट्टा, निर्वात पट्टा म्हणजे आपण काय म्हटलं होतं की कारण विषुववृत्तामध्ये 5 ते 10 डिग्रीपर्यंत सगळ्यात जास्त ऊन पडतं है ना. तर त्यामुळे हॉरिझॉन्टली हवा वाहतच नाही. हवा जी आहे ती नेहमी वाऱ्याचा जो प्रवाह असतो, जे कन्व्हेन्शनल एअर करंट ज्याला आपण म्हणतो, तर ती नेहमी गरम होऊन वर उठत असते. मग कारण की इथली हवा गरम होऊन वर उठेल तर या पाण्याला ढकलत कोण नेईल. त्यामुळे हा जो निर्वात पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला सागरी प्रवाह दिसून येणार नाही. ठीक आहे, म्हणजे जे सायकलनुसार आहेत इथे छोट्या छोट्या पाण्याचं जे मुवमेंट आहे ते होत आहे, पण जी मेजर सायकल आहे ती इथे आपल्याला दिसणार नाही. बरं, मग आता आपण बघूयात की सर्वप्रथम हा जो प्रवाह आहे हा कुठून येतोय, विषुववृत्तावरून येतोय. आणि कुठून उत्तरेकडून, उत्तरेकडून म्हणजे दक्षिणेला जातोय. हां, मग आपण याला काय म्हणू, दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह. ठीक आहे, दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह. याला उष्ण म्हणायचं शीत म्हणणं हे तुमच्यावर आहे, म्हणायचं असेल तर म्हणा, पण बेटर आहे लक्षात राहायसाठी उष्ण आहे की शीत आहे. विषुववृत्तावरून येणारा कोणताही प्रवाह उष्णच असेल. ठीक आहे, तर मग दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह. त्यानंतर हाच प्रवाह समोर येतो तर इथे आपल्याला ब्राझील दिसून येतो. हां, तर मग इथे जो आहे याला म्हणतात ब्राझीलचा उष्ण प्रवाह. आणि इथून खालून इथे बघा एक फॉकलँड नावाचं आयलँड आहे. तर मग इथून फॉकलँडचा शीत प्रवाह इथे येऊन याला ब्राझीलच्या प्रवाहाला टकरावतो. ठीक आहे, आता आपण वैशिष्ट्यांमध्ये एक पॉईंट बघितला होता की जिथं उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह टकरावतील, मिक्स होतील, तिथे मासेमारीचं केंद्र तयार होईल. तर या ठिकाणी आपल्याला मासेमारीचं चांगलं केंद्र तयार झालेलं दिसून येते. ठीक आहे, त्याच्याशिवाय दुसरा पॉईंट असा की जिथं जिथं शीत प्रवाह जाईल त्या ठिकाणी आपल्याला जगामध्ये वाळवंट तयार झालेले दिसून येतात. कारण की जिथं शीत प्रवाह राहते तिथलं तापमान नेहमी कमी राहते, म्हणजे त्या विशिष्ट वातावरणामध्ये बाष्पधारण करण्याची क्षमता राहत नाही, तर तिथे पाणी पडत नाही आणि त्यामुळे तिथं ग्रीनरी हिरवळ नसते. आणि म्हणून इथे बघा एक डेझर्ट आहे, पॅन्टागोनियाचं डेझर्ट. हां, तर हा जे पॅन्टागोनियाचं जे डेझर्ट आहे त्याचं कारण आहे फॉकलँडचा प्रवाह. ठीक आहे, आणि हा जो खालचा पट्टा आहे ना याच्यामधून तुम्हाला सगळीकडून पश्चिम वाऱ्याचे शीत प्रवाह आलेले दिसून येतील. पश्चिम वाऱ्याचे शीत प्रवाह, तर हा पश्चिम वाऱ्याचा शीत प्रवाह अशा प्रकारे इकडे येतोय. ठीक आहे, त्यानंतर हा शीत प्रवाह पुढे जातो इकडे आफ्रिकेकडे. हां, आफ्रिकेकडे जातो आणि इथे याला म्हणतात बँग्युलाचा शीतप्रवाह. बँग्युलाचा शीतप्रवाह. आणि इथे आपला कालाहारी आणि नामीब नावाचे 2 डेझर्ट
हां, आफ्रिकामध्ये जे खालच्या भागामध्ये सदर्न आफ्रिकेच्या रिजनमध्ये येतात ते तयार करतो कोणता? बँग्युलाचा शीतप्रवाह. तर अशा प्रकारे ही सायकल आपल्याला कुठं दिसून येते? दक्षिण अटलांटिक ओशनमध्ये, दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये दिसून येते. याला आपण एकदा रिपीट करूयात. उत्तर अटलांटिक आहे. ठीक आहे, बघितलं आपण आधी दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह हा वाला, त्यानंतर आपण बघितला ब्राझीलचा उष्ण प्रवाह हा वाला, त्यानंतर आपण पश्चिमी वाऱ्यांचा शीतप्रवाह बघितला होता, जे इथून ड्रिफ्ट येत होती ना, ही ड्रिफ्ट कम्प्लिटली जी येणार आहे. त्यानंतर आपण फॉकलँडचा शीतप्रवाह बघितला होता इथं फॉकलँड जवळून, आणि इथं सांगितलं होतं मी की मासेमारीचं केंद्र आहे. त्यानंतर हां, आता हे जे वेस्ट पश्चिम वाऱ्याचा जो प्रवाह राहतो हा आणि इकडून येणारा ब्राझीलचा प्रवाह हा टकरावून हे जे पुढे जातात तर दोघं एक होतात, म्हणून यांना काय नाव दिलेलं आहे? दक्षिण अटलांटिकचा उष्ण प्रवाह. ठीक आहे, दक्षिण अटलांटिकचा उष्ण प्रवाह हा आपला राहून गेला होता. त्यानंतर बँग्युलाचा शीतप्रवाह हा आपण बघितला. बँग्युला इथे त्याच्यामुळे काय झालं होतं? कालाहारी आणि नामीब नावाचे वाळवंट जे आहे ते तयार झाले होते. ठीक आहे, त्यानंतर विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आणि गिनीचा उष्ण प्रवाह हे मी तुम्हाला लास्टमध्ये जेव्हा सगळ्या विषुववृत्ताच्या पट्ट्यावर वाहणारे हे प्रतिप्रवाह समजून सांगेल तेव्हा हा पॉईंट सांगेल. ठीक आहे, आता आपण बघूयात उत्तर अटलांटिक. उत्तर अटलांटिकमध्ये कोणते प्रवाह वाहतात? ठीक आहे, सगळ्यात आधी विषुववृत्ताची लाईन काढून घेऊ. तर निर्वात पट्टा आपल्याला माहिती आहे, निर्वात पट्टा मायनस करून हा असेल उत्तर विषुववृत्तीय उष्ण प्रवाह. उत्तर विषुववृत्तीय उष्ण प्रवाह, कारण विषुववृत्तावरून उत्तरेकडे जातोय. बरं, त्यानंतर हा बहामाजचा आणि हा कॅरिबियनचा. ठीक आहे, आता खूप लोकांना सांगत नाही, डायरेक्ट फ्लॉरिडाचा सांगितलं जाते, पण इथून हे बायफर्गेट होतात. ठीक आहे, जसं आपण बघितलं होतं की जे खंडीय भाग आहे, जमीन आहे, ते सागरी प्रवाहाची निर्मिती करत असते. तर कशी करत असते? ह्या एका सागरी प्रवाहाला त्यांनी जमिनीने डिवाइड केलं दोन सागरी प्रवाहांमध्ये. बरोबर आहे, म्हणजे कारक ठरली सागरी प्रवाहाच्या निर्मितीची. हा झाला कॅरिबियनचा आणि हा झाला बहामासचा. तर पुढे जाऊन हे एकत्र होतात आणि इथं फ्लॉरिडाचा प्रवाह तयार होतो. ठीक आहे, इथे फ्लॉरिडा नावाचा जे आहे स्टेट आहे. तर आणि त्यानंतर पुढे हा जो आहे, कारण की दोन प्रवाह एक झाले, बरोबर आहे, तर त्याला एक पुश मिळाला, म्हणून इथं गल्फची जी स्ट्रीम आहे, गल्फ स्ट्रीम या प्रवाहाला म्हटलं जाते. मी तुम्हाला आधीच सांगितलं विशाल सागरी प्रवाह काही राहतील, म्हणजे 2-3 प्रवाह जर एकसोबत मिळाले तर त्याचा पॉवर जो आहे तो खूप वाढत जाईल. आणि ही स्ट्रीम असल्यामुळे ही पुढे खूप लांब गेलेली आपल्याला दिसून येते ह्या इथपर्यंत. ठीक आहे, आता ही गल्फची जी स्ट्रीम आहे याला इथे पुढे जाऊन उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाह असं म्हटलं जाते. आणि मग इथे जेव्हा नॉर्वेजवळ जाते तेव्हा त्याला नॉर्वेचा उष्ण प्रवाह असं म्हटलं जाते. ठीक आहे, हे झाले उष्ण प्रवाह. आता इथं शीतप्रवाह काही येऊन मिळतात. हा येतो लॅब्राडॉरचा शीतप्रवाह आणि इकडून येतो ग्रीनलँडचा शीतप्रवाह. ठीक आहे, आणि मग यातलं जे काही पाणी आहे ते खाली पुश केल्या जाते आणि इथं बनतो कॅनरीजचा शीतप्रवाह. कॅनरीजचा शीतप्रवाह. ठीक आहे, आता याला एकदा आपण डायग्राममध्ये बघूयात. हा बघितला होता आपण उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाह. त्यानंतर आपण बघितला होता कॅरिबियनचा आणि बहामाचा. ठीक आहे, बहामालाच अँटिलीज करंट सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे, जर इन केस तुम्हाला बहामाचं जागी अँटिलीज नाव आलं तर कन्फ्यूज न होता यालाच अँटिलीजचा करंट सुद्धा म्हटलं जाते. हा झाला कॅरिबियन, बहामा किंवा अँटिलीज. आणि इथे पुढे जाऊन याला फ्लोरिडा. ठीक आहे, फ्लोरिडाचा उष्ण प्रवाह, पुढे जाऊन गल्फ स्ट्रीम, त्यानंतर बघा नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट है ना, आहे का ते, उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाह आणि पुढे जाऊन नॉर्वेयन करंट, नॉर्वेचा उष्ण प्रवाह. इकडून शीतप्रवाह कोणकोणते आले? लॅब्राडॉरचा प्रवाह आला,
हां, ग्रीनलँडचा प्रवाह आला आणि कॅनरीजचा प्रवाह आला. हां, अशा प्रकारे आपण अटलांटिक महासागरामध्ये कशा प्रकारे जी प्रवाहांची सायकल आहे ती घडत असते हे बघितलं. एकूण किती 8 प्रवाह आपल्याला दिसून आले. उत्तर विषुववृत्तीय म्हणजे विषुववृत्ताच्या पट्ट्यावर जेवढेही प्रवाह राहतील ते जर दक्षिणेकडे आहे तर दक्षिण विषुववृत्तीय, उत्तरेकडे आहे तर उत्तर विषुववृत्त, हे तर साहजिक आहे, असेलच, बरोबर आहे. त्यानंतर बाकी ते कुठून कुठून जात आहे या लोकेशननुसार आपण त्याला बहामा आणि कॅरिबियनचं नाव दिलं. त्यानंतर फ्लॉरिडाचं नाव दिलं, फ्लॉरिडाजवळ होता तर गल्फ जवळ होता तेव्हा गल्फचं नाव दिलं. नंतर लॅब्राडॉर जवळून जो आला शीतप्रवाह, ठीक आहे. मग उत्तर अटलांटिकमध्ये तो कारण इकडून पाणी मिक्स करून आलं तर तो एक नवीन प्रवाह होता, बरोबर आहे. तर त्याला उत्तर अटलांटिक उष्णप्रवाह आपण म्हणालो. त्यानंतर नॉर्वे आणि कॅनरीज, ते पण लोकेशननुसार जिथं जिथं ते प्रवाहित होत आहेत आपण त्यांना नावं दिलेली आहेत, ठीक आहे. एकदा रिवाइज करूया दोन्ही प्रवाह. उष्ण प्रवाह लाल यांनी काढते मी एकदा. इक्वेटर, दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह, ब्राझीलचा उष्ण प्रवाह. त्यानंतर फॉकलँडचा शीतप्रवाह. हां, त्यानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह असं म्हटलं जातं. का बरं? इथे बघा प्रतिव्यापारी वारे या पट्ट्यात वाहतात आणि प्रतिव्यापारी वाऱ्यांना आपण पश्चिमी वारे म्हणतो कारण ते पश्चिमेकडून वाहतात, म्हणून ते काय करतात, या पाण्याला पश्चिमेकडे ढकलत आणत आहेत. हां, पश्चिमेपासून पूर्वेकडे, तर म्हणून आपण याला काय म्हणतो, पश्चिम वाऱ्याचा प्रवाह. मग आता हे पुढे जाऊन मिक्स होतात म्हणून आपण याला दक्षिण अटलांटिक, हां नाही शीत दक्षिण अटलांटिक म्हणजे हां दोन्ही मिळून एवढा शीत नाही राहत, पण यांच्या कंपॅरिझनमध्ये जसं मिक्सिंग ऑफ वॉटर, काय इथे आपण बघितलं ना, इथे काय झालं, मासेमारीचं केंद्र. हां, आणि इथे थंड जो आहे बँग्युलाचा प्रवाह, त्यामुळे इथे झालेले 2 डेझर्ट तेही आपण बघितले. इथं पॅन्टॅगोनियाचं डेझर्ट तेही आपण बघितलं, बरोबर आहे. इथून पण बघा, नाही गिनीचा आपण नंतर बघूयात. गिनीचा आणि प्रतिव्यापारी जे आहेत ते आपण लास्टमध्ये समजून घेऊयात की काय सायकल आहे. इथून पण बघा कॅनरीजचा प्रवाह जातो है ना, आणि इथं आपल्याला मोठं सहारा वाळवंट दिसते, ठीक आहे. त्यानंतर हा काय होता, उत्तर विषुववृत्तीय उष्ण प्रवाह. त्यानंतर कॅरिबियनचा, हां बहामा किंवा अँटिलिजचा, फ्लॉरिडा, गल्फ स्ट्रीम, हां उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाह आणि नॉर्वे, बरोबर आहे. शीत म्हणजे इकडे लॅब्राडॉरचा प्रवाह, ग्रीनलँडचा आणि कॅनरीजचा. तर अशा प्रकारे आपण सायकल बघितलेली आहे कशाची, अटलांटिक ओशनमध्ये सागरी प्रवाहांची. आता आपण वळूयात पॅसिफिक ओशनकडे. पॅसिफिकमध्ये आधी कुठला आहे, उत्तर पॅसिफिक, ठीक आहे. तर इथे पॅसिफिकचं जे डायग्राम आहे ती बायफर्गेट झालेली आहे. पॅसिफिक ओशनमध्ये सुरुवात कुठून होईल, आपल्या विषुववृत्तापासून. मग उत्तरेकडे बघतोय ना आपण आधी, मग उत्तर विषुववृत्तीय उष्ण प्रवाह, ठीक आहे. हा कुठून निघेल, इकडून निघेल, आला. मग आता हा जापानकडे जाईल, तर जापानला हा टकरावून हा बायफर्गेट होईल, ठीक आहे. तर याला आपण काय म्हणू, कुरोशियोचा उष्ण प्रवाह, आणि इथून जो जाईल याला म्हणू सुशिमाचा उष्ण प्रवाह. तो तिथून जसं कॅरिबियन आणि बहामा बायफर्गेट झाला होता सेम तसं जापानच्या दोन्ही कोस्टला. म्हणून बघा जापानमध्ये वाळवंट नाही आहे, जापानमध्ये 1 नंबर शेती होते, तिथे अनेक प्रकारचे छान ब्रँडेड प्रीमियम असे फ्रूट्स पिकवले जातात, कारण की कम्प्लिटली छान मस्त गरम पाणी, उबदार वातावरण तिकडे ह्या सागरी प्रवाहांमुळे राहत असतं, ठीक आहे. तर हा कुठला होता, कुरोशियोचा, आणि हा होता सुशिमाचा. आता इकडच्या साईडने जे आहे वरून आपल्याला ओयोशियोचा शीतप्रवाह येतो असं दिसून येते. आणि आपण काय म्हटलं होतं, जिथे उष्ण आणि शीतप्रवाह मिळतील तिथे काय होईल, मासेमारीचं उत्कृष्ट असं केंद्र तयार होईल, कारण तिथे प्लँक्टॉन्स येतील, खालचं जे न्यूट्रिशन आहे ते वर येईल आणि त्यांना खायला मासे येतील, ठीक आहे. तर मग इथे मासेमारीचं आपल्याला केंद्र दिसून येते. आणि पुढेच मग इथून
इथून जो आहे हा प्रवाह इकडे अलास्काजवळ येतो, याला अलास्काचा उष्ण प्रवाह असं म्हटलं जाते. आणि कारण की आता या प्रवाहाने बरंच ट्रॅव्हल केलेलं आहे आणि इथून थंड पाणी मिक्स झालं आहे, तर याची एनर्जी संपून जाते आणि इथं येता येता कॅलिफोर्निया नावाचा स्टेट इथे येतो, तर कॅलिफोर्नियाचा शीतप्रवाह आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे हे उत्तर प्रशांत महासागरातले प्रवाह आपण बघितले. ठीक आहे. उत्तर विषुववृत्तीय हा तर कॉमन आहे सगळीकडे. त्यानंतर कुरोशियोचा आणि सुशिमाचा बघितला की कशा प्रकारे बायफर गेट होऊन इकडे हा कुरोशियोचा आणि इकडून हा जातो हा सुशिमाचा प्रवाह. वरून शीतप्रवाह येतोय ओयोशियोचा प्रवाह, तो आपण बघितला. त्यानंतर आपण बघितला अलास्काचा उष्ण प्रवाह जो इथे जाऊन अलास्काच्या बेटाजवळ नाही अलास्काजवळच्या एरियाजवळ गेला होता. आणि लास्टमध्ये आपण बघितला कॅलिफोर्नियाचा शीतप्रवाह. तसे एकूण आपल्याला 5 प्रकारचे प्रवाह उत्तर प्रशांत महासागरामध्ये असतात हे दिसून येते. आता आपल्याला बघायचे दक्षिण प्रशांत महासागरातील प्रवाह. ठीक आहे. दक्षिण प्रशांत म्हणजे इकडे खाली. सगळ्यात प्रथम येईल दक्षिण विषुववृत्तीय. दक्षिण सगळ्यात कमी आणि व्यवस्थित एक सायकल जर कुठे असेल तर दक्षिण प्रशांत महासागरामध्ये. पण याच ठिकाणी आपल्याला एल निनो आणि ला निनोच्या घटना घडतानाही दिसून येतात. ठीक आहे. तर हा झाला दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह. आता इथे ऑस्ट्रेलिया येतं, आपण हाताने काढू. हां, तर याला म्हणतात ऑस्ट्रेलियाचा पूर्व भाग असल्यामुळे पूर्व ऑस्ट्रेलियाचा उष्ण प्रवाह. ठीक आहे. त्यानंतर इथून काय येतो, पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह येतो आणि इथं पेरू येतो, म्हणून पेरू जवळून जातो म्हणून पेरूचा प्रवाह किंवा याला हम्बोल्टचा सागरी प्रवाह असं म्हटलं जाते. तर फक्त 4 सागरी प्रवाह आपल्याला दक्षिण प्रशांत महासागरामध्ये फिरताना दिसून येतात. बघा, हा झाला उत्तर विषुववृत्तीय उष्ण प्रवाह, दक्षिण उत्तर नाही दक्षिण. हा झाला दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह. त्यानंतर हा झाला पूर्व ऑस्ट्रेलियाचा उष्ण प्रवाह. इकडून आली पश्चिमी वाऱ्याने शीत पाणी आणलं, त्यामुळे पश्चिम वाऱ्याचा शीतप्रवाह आणि हम्बोल्ट किंवा पेरूचा शीतप्रवाह. आणि इथेच फेमस आटाकामा जे डेझर्ट आहे ते आपल्याला दिसून येतं, जे पेरुवियन करंट किंवा हम्बोल्टच्या करंटमुळे निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. हे पुढे आपण पुन्हा रिवाइज करू. आता आपल्याला बघायचे आहेत हिंदी महासागराचे शीतप्रवाह. एकदा करायचं का रिवाइज? ठीक आहे. अशा प्रकारची सायकल होती. ठीक आहे. हा शीतप्रवाह आणि हा शीतप्रवाह होता, हे 2 उष्ण प्रवाह होते. वर जर आपण आलो तर उष्ण प्रवाह, मग इथून बायफरगेट होत होता है ना. सुशिमा आणि कुरोशियो, इकडून ओयोशियोचा शीतप्रवाह आला होता. पुढे अलास्का आणि इकडे कॅलिफोर्निया. ठीक आहे. आता आपण बघू दक्षिण हिंदी महासागरातील आणि उत्तर हिंदी महासागरातील प्रवाह. उत्तरेकडील प्रवाह आपण वैशिष्ट्य शिकताना एक पॉईंट बघितला होता की उत्तर हिंदी महासागरामध्ये आपल्याला कोणते जे रेग्युलर पॅटर्न आहे ते दिसून येत नाही है ना. तर ते आपण नंतर बघू. पहिले आपण बघू की दक्षिण हिंदी महासागरामध्ये कशा प्रकारचे प्रवाह आपल्याला दिसून येतात. पहिले 0 डिग्रीची लाईन काढून घेऊयात. उष्ण प्रवाह, तर मग हा झाला दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह. आता इथं माडागास्कर आहे. जशा प्रकारे इथे तो बायफर्केट झाला होता सागरी प्रवाह, जशा प्रकारे तो जपानजवळ बायफर्केट झाला होता, अगदी तशाच प्रकारे मडागास्करच्या बेटाजवळ इकडे हा बायफर्केट होतो. याला म्हटलं जाते मोझंबीचा
उष्ण प्रवाह, याला म्हटलं जाते मडागास्करचा उष्ण प्रवाह. ठीक आहे. पुढे जाऊन ते पुन्हा एक होतात, मग याला म्हटलं जाते अगुलहासचा उष्ण प्रवाह. याची एक ब्रांच इकडे आणि एक ब्रांच इकडे जाते. ठीक आहे. त्यानंतर शीतप्रवाह म्हणजे पश्चिम वाऱ्याचा शीतप्रवाह येतो, जो याच्यामध्ये मिक्स होतो. आणि पुढे पश्चिम ऑस्ट्रेलियाचा शीतप्रवाह म्हणून ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागाकडे हे थंड शीत पाणी वाहत असतं. आणि म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला सँडी, जिप्सम आणि ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट दिसून येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे दक्षिण हिंदी महासागरामध्ये आपल्याला सागरी प्रवाह वाहताना दिसून येतात. एकदा रिवाइज करूया त्याला. काय काय म्हणालो आपण? दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह म्हणजे हा वाला प्रवाह, त्यानंतर इकडे मोझंबिक्यू आणि इकडे माडागास्करचा प्रवाह. ठीक आहे. त्यानंतर अगुलहासचा उष्ण प्रवाह जो इकडे जातो, त्यानंतर पश्चिम वाऱ्याचा थंड प्रवाह जो इकडून आला आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाचा थंड प्रवाह, ज्यामुळे ऑस्ट्रेलियातले जे डेझर्ट वाळवंट आहेत ते तयार झालेले आपल्याला दिसून येतात. बरं, आता आपलं राहिलं उत्तर भाग है ना, हिंदी महासागराचा उत्तर भाग जो आहे, ज्यामध्ये बघा इथे हा इंडिया आहे. तर आपण कारण बघितलं होतं की या भागामध्ये आपल्याला मॉन्सून वारे हेच जास्त ऍक्टिव्ह असलेले दिसून येतात. त्याच्याशिवाय ह्या भागामध्ये सगळीकडे आपल्याला जमीन 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 दिसते. ठीक आहे ना. तर एवढी सगळी जमीन असल्यामुळे ही त्या समुद्राच्या पाण्याला व्यवस्थित वाहूच देत नाही है ना. ते पाणी वाहायचा प्रयत्न करते आणि ही जमीन त्याला अडथळा घडवून आणते. आणि त्यामुळे इथे आपल्याला फक्त ह्या वाऱ्यांच्या अनुषंगाने यांच्या डॉमिनेशन खाली वाहणारे वारे समुद्री प्रवाह दिसून येतात, जे ज्यावेळेस नैऋत्य मान्सून असते, नैऋत्य मान्सून जो इकडून येतो है ना, तो वेळ कोणता असतो? समरचा असतो. समर म्हणजे कोणता समर? उत्तर ध्रुवामधला, उत्तर हेमिस्फिअर, उत्तर गोलार्धामधला जो समर असतो, त्या समरमध्ये नैऋत्य मान्सून असते. तर हे जे समुद्राचे प्रवाह आहेत हे बरोबर अशा नैऋत्येकडून वाहत असतात. आणि हिवाळ्यामध्ये ईशान्य मान्सून येतं. डिसेंबर नोव्हेंबरचा जो महिना असतो, पूर्ण हिवाळ्याचे जे 4 महिने असतात, त्यावेळेस हे प्रवाह आपल्याला ईशान्येकडून इकडे वाहताना, नैऋत्येकडे वाहताना दिसून येतात. म्हणजे पूर्णपणे मान्सूनच्या प्रभावाखाली उत्तर हिंदी महासागरामधले सागरी प्रवाह वाहताना आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघितली आता हिंदी महासागरामधली सागरी प्रवाहांची सायकल किंवा चक्र. एकदा त्याला रिवाइज करूयात. हा झाला विषुववृत्त, इथे खाली हा झाला होता दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह. त्यानंतर मोझंबिक्यू आणि माडागास्करचा प्रवाह हा पुढे गेला, याला म्हटलं आपण अगुलहासचा प्रवाह. इकडून आला पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह आणि ऑस्ट्रेलिया जवळून जो गेला त्याला पश्चिम ऑस्ट्रेलियाचा शीतप्रवाह असं म्हटलं होतं. ठीक आहे. त्यानंतर जर आपण उत्तर हिंदी महासागरामध्ये बघितलं तर जर उन्हाळा असेल तर ईशान्येकडून वारे वाहत जातील, तर ते पाण्याला असं ईशान्येकडे वाहत नेतील. आणि त्याच्या अपोजिटमध्ये जर हिवाळा असेल तर ते पाण्याला अशा प्रकारे उलटे म्हणजे इकडून इकडे वाहत नेतील. ठीक आहे. तर इथे अशा प्रकारे सागरी प्रवाहांची सायकल आपल्याला दिसून येते. ठीक आहे. मग आता जर आपण म्हटलं की बाबा मेजर उष्ण प्रवाह बघताना एक तर 100% आहे की हे विषुववृत्तावर जेवढेही आहेत हे सगळे उष्ण प्रवाह आहेत. बरोबर आहे. इकडे जे जातील ते दक्षिणेवाले, इकडे जातील ते उत्तरेवाले. पण यांच्याशिवाय अजून कोणते उष्ण प्रवाह आपल्याला दिसून येतात? तर इथे अटलांटिक ओशनमध्ये बघितलं तर ब्राझील आणि गल्फ स्ट्रीम है ना, गल्फ स्ट्रीम आणि इथे जे छोटे छोटे आहेत ते वाले. त्यानंतर हा पुढे जाऊन नॉर्वेपर्यंत जातो. हे सगळे उष्ण प्रवाह आपल्याला दिसून येतात. इकडे हिंदी महासागरामध्ये विषुववृत्ती तर आहेच, त्यानंतर मोझंबिक्यू आणि माडागास्कर, त्यानंतर अगुलहास दिसून येतो. हे सगळे कोणते आहेत? उष्ण प्रवाह आहेत. त्यानंतर इथे विषुववृत्तीय तर आहेच,
त्यानंतर हा कोणता आहे, पूर्व ऑस्ट्रेलियाचा जो प्रवाह आहे उष्ण प्रवाह तो, आणि वर विषुववृत्ती तर आहेच, त्याच्याशिवाय कुरोशिमा आणि सुशिमाचा जो प्रवाह आहे, अलास्काचा जो आहे, हे सगळे आपल्याला उष्ण प्रवाह असे दिसून येतात. म्हणजे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की यांचे नावं दिलेली आहेत आणि खालीलपैकी कोणते उष्ण प्रवाह आहेत, किंवा एखाद्या स्पेसिफिक लोकेशनचं नावं देतील की पश्चिम प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह खालीलपैकी कोणकोणते आहेत आणि त्यामध्ये अगुलहासचं नाव टाकून देतील. बरोबर आहे. तर तशा प्रकारे तुम्हाला एलिमिनेशन जे आहे ते करता आलं पाहिजे. या चार्टमध्ये आपण कम्प्लिटली घेतलेलं आहे की कोणकोणते शीतप्रवाह टोटल आपल्याकडे आहेत आणि किती उष्ण प्रवाह आपल्याकडे आहेत. ठीक आहे. तर शीतप्रवाहांमध्ये मेजरली आपण बघितलं, शीतप्रवाह महत्त्वाचे यासाठी आहेत की जगातले वाळवंट कुठे कुठे आहेत यांची लोकेशन ठरवताना शीतप्रवाह जिथे वाहतात तिथे हे आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे. मग शीतप्रवाह कोणकोणते आहेत, तर कॅलिफोर्नियाचा प्रवाह आहे, बरोबर आहे, जो इथून वाहतो. त्यानंतर हम्बोल्टचा प्रवाह आहे जो इथून वाहतो, ब्लॅकवाला घेऊ, कॅलिफोर्नियाचा, हम्बोल्टचा, बरोबर आहे. नंतर लॅब्राडोरचा आहे जो लॅब्राडोरच्या एरियातून वाहतो. त्यानंतर कॅनरीजचा आहे जो इथून वाहतो, बँग्युला, बरोबर आहे. नंतर फॉकलँडचा, पॅन्टॅगोनियाचा डेझर्ट जो निर्माण करतो. त्यानंतर वेस्ट ऑस्ट्रेलियन हा वाला, आणि ओयोशियो जो इकडून येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे शीतप्रवाह आणि बाकी उष्ण प्रवाह आपल्याला दिसून येतात. एकदा संपूर्ण प्रवाह रिवाइज करूयात आणि मग जाऊयात आपण एल निनो आणि ला निनोच्या चक्रावर. ठीक आहे. तुम्हाला बोर होत आहे का, तेच ते. ओके. हा झाला विषुववृत्त. ठीक आहे. आता हिंदी महासागरापासून सुरुवात करूयात. ठीक आहे. पहिले सगळे उष्ण प्रवाह काढून घेऊयात. शीतप्रवाह कोणाला फॉकलँडचा, त्यानंतर हे इथून पूर्ण जे येणारे आहेत हे पश्चिमी वाऱ्याचे, हो ना. इथे हा जो होता ठीक आहे. लॅब्राडोर आणि ग्रीनलँड. अशा प्रकारे आपण सागरी प्रवाहाचं चक्र आज पूर्णपणे शिकलो आहे, जे तुम्हाला रिवाइज करायचं आहे, वर्ल्ड मॅपवर फ्रिक्वेंटली काढून बघायचं आहे. म्हणजे हा टॉपिक जर तुम्हाला पेपरमध्ये आला तर तुम्ही कशा प्रकारे डिटेलिंगने तो विचारला जातो आहे आणि त्याचे आन्सर तुम्हाला किती ॲक्युरेटली द्यायचे आहेत, या अनुषंगाने तुम्हाला याचा रिव्हिजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा एल निनो आणि ला निनोचा संकल्पना जी आहे, जो कन्सेप्ट आहे तो शिकणार आहोत. ठीक आहे. तर एल निनो आणि ला निनो काय असते, प्रशांत महासागराचं असमान किंवा अनियमित तापणे किंवा तापण्याचा जो स्वभाव आहे असमान आणि अनियमित असलेला, त्याला आपण एल निनो आणि ला निनो अशा दोन संकल्पनांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे. एल निनो आणि ला निनो.
ठीक आहे. आता आपण हे बघितलं की प्रशांत महासागरामध्ये घडत आहे, पण कोणत्या, तर दक्षिण प्रशांत महासागरामध्ये. ठीक आहे. इथे आपल्याला माहिती आहे की कोणता प्रवाह असतो, हा उष्ण दक्षिण विषुववृत्तीय उष्ण प्रवाह असतो, बरोबर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागाकडून जाणारा पूर्व ऑस्ट्रेलियाचा उष्ण प्रवाह असतो, बरोबर आहे. मग इथे आपल्याला काय दिसून येतं, कारण की इथून इक्वेटर जात आहे, इथे टेम्परेचर जास्त आहे, म्हणजे इथे तापमान जास्त असल्यामुळे उष्ण प्रवाह जातो आहे ना, आणि तापमान जास्त आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक प्रेशरचा मेकॅनिझम समजावं लागेल. ठीक आहे. त्याच्याशिवाय खालून इथे आपल्याला पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह, शीत प्रवाह दिसून येतो, आणि इथे हंबोल्टचा किंवा पेरूचा शीत प्रवाह निर्माण झालेला दिसून येतो. आता हे दोन्ही शीत प्रवाह आहेत, म्हणजे इथे काय आहे, तापमान कमी आहे, तापमान कमी आहे. ठीक आहे. तापमान कमी असल्यामुळे इथे काय होईल, मग प्रेशर हाय होईल. इथे आपल्याला हाय प्रेशर निर्माण झालेलं दिसून येईल. कुठे, पेरूजवळ. आणि ऑस्ट्रेलियामध्ये कारण तापमान जास्त आहे, तर इथे आपल्याला लो प्रेशर निर्माण झालेलं दिसून येईल. ठीक आहे. आता हाय प्रेशर आणि लो प्रेशरच्या हिशोबाने जरी आपण बघितलं तरी वारा पण कसा वाहील, पेरूकडून ऑस्ट्रेलियाकडे वाहील. मग वाऱ्यासोबतच वारा काय आणेल, सागरी प्रवाह लोटत आणेल. तर अशा प्रकारे मग आपल्याला पाण्याची मूवमेंट झालेली दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक हे माहिती आहे की ज्या ठिकाणी लो प्रेशर असतं त्या ठिकाणी थंडी असते, है ना. थंडी असल्यामुळे तिथे बाष्पन असेल, बाष्पन असल्यामुळे ढग नाही बनतील, आणि ढग नाही बनतील तर तिथलं जे वातावरण आहे ते स्टेबल राहील. तिथे वादळ नाही येणार, तिथे पाऊस नाही पडणार, है ना. या उलट हा जो भाग आहे लो प्रेशरचा, पश्चिम ऑस्ट्रेलियाचा, इथे लो प्रेशर आहे, म्हणजे तापमान जास्त आहे, आणि तापमान जास्त असल्यामुळे काय होईल, इथे हवेचे असे प्रवाह वाहतील, एअर करंट्स वाहतील, ते वर जाऊन ढगाची निर्मिती करतील आणि तिथे काय करतील, पाऊस पाडतील. हां. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जे आहे ऑस्ट्रेलियामध्ये चांगले घनदाट जंगलं जे आहेत ते दिसून येतात. हां. आता ही झाली नॉर्मल कंडिशन. ठीक आहे. नॉर्मल कंडिशनमध्ये अशा प्रकारे हे सागरी प्रवाहांचं चक्र आणि अशा प्रकारे वातावरणाचं चक्र आपल्याला चालताना दिसून येतं. पण काय होतं, जेव्हा एल निनो येतो तर एल निनो काय करतो, आता इथे हा जो भाग येतो हा आपला कोणता येतो, व्यापारी वाऱ्यांचा येतोय की प्रतिव्यापारी वाऱ्यांचा येतोय. हां हां पूर्वेकडून पश्चिमेकडे चालले, बरोबर आहे, म्हणजे व्यापारी वाऱ्यांचा भाग आहे. तर इथे जेव्हा एल निनो येतो तर व्यापारी वारे जे आहेत ते कमकुवत होतात. ठीक आहे. व्यापारी वारे कमकुवत झाल्यामुळे काय होतं की हे जे उष्ण पाणी असते समुद्राचं, हे इकडे न जाता ते थोडं शिफ्ट व्हायला लागते, कुठे, पेरूकडे. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा की जे उष्ण पाणी आहे ते पेरूकडे येईल तर उष्णता कुठे वाढेल, पेरूजवळ उष्णता वाढेल, मग त्यामुळे इथे लो प्रेशर निर्माण होईल, है ना. आणि ऑस्ट्रेलियाजवळ जे नेहमी उष्णता जात होती ती जाणार नाही, कारण की उष्णता तर इकडे शिफ्ट झाली, म्हणजे इथे हाय प्रेशर तयार होईल. म्हणजे आता काय होईल, इथे तापमान वाढलं म्हणजे इथे बाष्पीभवन होऊन इथे ढग तयार होतील, आणि पेरूच्या किनाऱ्यात जिथे कधी पाऊस नाही पडत तिथे पाऊस पडेल, आणि ऑस्ट्रेलियाच्या ह्या जंगलांमध्ये जिथे नेहमी पाऊस पडत होता तिथे आता पाऊस पडणार नाही, वातावरण एकदम स्टेबल राहील आणि हवा एकदम कोरडी होईल. तर याचा रिझल्ट असा होतो की अनेकदा इथे जंगलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आग पण लागून जाते. ठीक आहे. तर हे काय आहे, हे सगळं एल निनोची कृपा जी आहे किंवा एल निनोचा श्राप जो आहे तो ऑस्ट्रेलियाला मिळतो, आणि एल निनोची कृपा जी आहे ती कुठे होते, पेरूवर होते. ठीक आहे. म्हणून एल निनोला उष्ण प्रवाह म्हटलं जाते. कशाच्या हिशोबाने, पेरूच्या हिशोबाने. ठीक आहे. आणि एल निनो ला निनो हे कुठे घडून येते, तर हे पेरूच्या काठावर घडून येते, आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे एल निनोमध्ये काय झालं आहे, अपोजिट झालं आहे. ठीक आहे. जे इथे मधात पाणी गरम होतं, जे नेहमी इकडे शिफ्ट व्हायचं नॉर्मली, ते काय कुठे झालं,
हां, ते पेरूकडे शिफ्ट झालं, त्यामुळे प्रेशर जे बेल्ट्स आहेत ते ट्विस्ट अँड टर्न झाले, ते अपोजिट झाले आणि त्यामुळे पूर्णपणे सायकल जी आहे ती बदलून गेलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आय होप की तुम्हाला एल निनोची संकल्पना समजली. आता ला निनो जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ला निनो म्हणजे जी आपली नॉर्मल कंडिशन मी तुम्हाला आधी सांगितली, ज्या ठिकाणी इथे हाय प्रेशर होतं आणि इथे लो प्रेशर होतं, ही सेम कंडिशन असते. पण ला निनोच्या वेळेस व्यापारी वारे जे आहेत ते अधिक, ट्रेड विंड्स जे आहेत ते जास्त ताकदवर होतात, त्या जास्त स्ट्रॉंग होतात आणि इथल्या लो प्रेशरला त्या अजून पुश करतात, म्हणजे ते लो प्रेशर अजून वाढवतात, अधिकाधिक ढग इथं जास्तीत जास्त निर्माण होतात आणि ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया, न्यूझीलँड हे सगळा जो एरिया आहे, इवन इंडिया, ठीक आहे, इंडियाच्या मॉन्सूनवर पण परिणाम करतात आणि इथं पूर्णपणे पूर जे आहेत ते आलेले आपल्याला दिसून येतात आणि पेरूचं हाय प्रेशर जे आहे ते अजून जास्त वाढतं नॉर्मल इयर्सपेक्षा, ज्याला आपण ला निनोची संकल्पना अशी म्हणतो. ठीक आहे, ला निनोची घटना असं म्हणतो. या डायग्राम मध्ये आपल्याला दिसते बघा की नॉर्मल इयर मध्ये काय होतंय, ट्रेड विंड्स काय करतायत, व्यापारी वारे काय करतायत की उष्णता जी आहे ती ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागामध्ये आणत आहेत. ठीक आहे. पण एल निनोच्या वर्षामध्ये ते काय होते, कारण की व्यापारी वारे कमजोर झाले तर आता ही जी उष्णता आहे ही पेरूकडे शिफ्ट होते आणि ज्या प्रकारे तापमानाचा बदल होईल त्या प्रकारे आपल्याला माहिती आहे दाबामध्ये ज्या प्रकारे तापमान बदलेल तर दाब बदलेल आणि जर दाब बदलला तर वाऱ्यांची दिशा बदलेल आणि जर वाऱ्यांची दिशा बदलली तर सागरी प्रवाह जे आहेत हे सुद्धा आपली दिशा बदलतील. तर अशा प्रकारे हे जे चक्र आहे हे सगळे एकमेकांवर डिपेंड असून एल निनो आणि ला निनो हे सगळे बदलून टाकतात आणि म्हणून ते पूर्णपणे इंडियाचा मॉन्सून असो किंवा प्रशांत महासागरातले जेवढेही कंट्रीज आहेत या सगळ्यांच्या कंट्रीजमधल्या जे वातावरण आहे, हवामान आहे, यावर परिणाम करून आणत असतात. ठीक आहे. इथे दिलाय एल निनो हा पूर्वेकडील उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील पृष्ठभागाच्या पाण्याला असमान तापमानामुळे घडून येतो. ठीक आहे, हवामानाचा नमुना आहे, हे सगळं दिलं आहे. हां, एल निनो हा ला निनोपेक्षा अधिक वारंवार सुद्धा असलेला दिसून येतो. बघा याच्यामध्ये काय आहे की यांचं इंटरवल कधी असेल, म्हणजे हे 4 वर्षांनी येतील, 6 वर्षांनी येतील, 12 वर्षांनी येतील, काही सांगता नाही येत. दॅट इज नॉट व्हेरी सर्टन, त्याच्यावर अजूनही अभ्यास चालू आहे. पण हे जेव्हा येतात तर 9 ते 12 महिन्यांची याची सायकल असते. ठीक आहे. तर त्या सायकलमध्ये हे कंटिन्यूच आपल्याला राहिलेले दिसून येतात. त्याहीमध्ये मार्च ते जूनमध्ये यांची सुरुवात होते आणि नोव्हेंबर टू फेब्रुवारी, ठीक आहे, म्हणजे जेव्हा हिवाळा असतो यामध्ये हे पीकवर जातात, म्हणजे सगळ्यात जास्त पेरूचं जे कोस्ट आहे हे सगळ्यात जास्त गरम होईल कधी, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये. आणि ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते कोरडेपणा, थंडी पडेल आणि पुन्हा मग मार्च ते जूनपर्यंत यांची सायकल आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण काय म्हणू की हिवाळ्यामध्ये हे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग झालेले आपल्याला दिसून येतात. आता पेरूच्या हिशोबाने आपण बघितलं की एल निनो जो आहे तो चांगला आहे ना, कारण की त्याचा कोस्ट गरम होत आहे, कधी न होणारं, आणि तो डिसेंबरमध्ये येतो आणि डिसेंबरमध्ये 25 डिसेंबरला ख्रिसमस असतो आपल्याला माहिती आहे आणि म्हणून एल निनोला ख्रिस्ट चाइल्ड असं म्हटलं जातं. ठीक आहे, एल निनोला ख्रिस्ट चाइल्ड असं म्हटलं जातं. हे दोन्ही स्पॅनिश शब्द आहेत. यामध्ये एल निनो म्हणजे ख्रिस्ट चाइल्ड होतं, दुसरं व्हायचं लहान मुलगा असा अर्थ होतो, लहान मुलगा, आणि ला निनो म्हणजे लहान मुलगी असा अर्थ होतो. ठीक आहे, हे पेपरमध्ये येते म्हणून लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त पीकवर कधी असते तर डिसेंबर महिन्यामध्ये, हिवाळ्यामध्ये असते, आणि सगळ्यात जास्त कमकुवत कधी असते तर उन्हाळ्यामध्ये, मार्च ते जूनमध्ये. ठीक आहे, त्याच्या वैशिष्ट्यांवर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न आलेले दिसून येतात.
ही सगळी संकल्पना हे सगळं आपण बघितलं आहे. आता एक लास्ट टॉपिक आपल्याला हा बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, की भारतातल्या मॉन्सूनवर हे कशा प्रकारे परिणाम करत असतात. चालू आहे ना हे? ओके. तो कॅमेरा बंद झाला असं वाटलं मला. कॅमेरा बंद झाला असं वाटलं. आपण काय बघतोय की एल निनो आणि ला निनो हे भारतीय मॉन्सूनवर, ठीक आहे ना, कशा प्रकारे प्रभाव पाडतात. तर याला आपण जे प्रेशर कंडिशन्स असतात त्याच्या रिगार्डिंग शिकूयात. प्रेशर कंडिशन्स काय म्हणतात की हायपोथेटिकली आपण एक अशी कंडिशन घेऊयात की या ठिकाणी हाय प्रेशर निर्माण होतोय, या ठिकाणी लो प्रेशर निर्माण होतोय. ठीक आहे. वाऱ्याची सायकल आपण शिकलोय. आपल्याला माहिती आहे की हवा जी आहे ती लो प्रेशरपासून हाय प्रेशरपासून लो प्रेशरकडे वाहतीये. या उलट नेहमी लो प्रेशरच्या ठिकाणी काय होतं, तापमान जास्त असते है ना. तर तापमान जास्त असल्यामुळे हवा जी आहे ती हलकी होते, वाईड होते आणि वर उठते. म्हणजे त्या ठिकाणी एअर करंट्स निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. तर हे एअर करंट्स इथे निर्माण होतात आणि वर जसं जसं जातो आपल्याला माहिती आहे की प्रत्येक किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअसचे तापमान आहे ते कमी होत आहे. मग वर हे करंट जातील आणि हे थंडे होतील. मग थंडे झाल्यानंतर हे भारी होतील. तर ऑब्वियसली दे विल डिसेंड समवेअर. तर ते एका ठिकाणी डिसेंड होत आहेत आणि ज्या ठिकाणी ते डिसेंड होत आहेत तिथे, कारण की हे थंडे झालेले आहेत, तर तिथे हाय प्रेशर निर्माण झालेलं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. तर ही सगळी सायकल आहे. यामध्ये मग कसं आहे, इफ वी विल सपोज की इथे पेरू आहे है ना, इथे पेरूचं कोस्ट होतं, इथे होतं ऑस्ट्रेलिया जिथे लो प्रेशर निर्माण झालेलं होतं. आणि हे जे हाय प्रेशर आहे जिथे ऑस्ट्रेलियातून वर चढलेली हवा उतरत होती, हा आपण बघूयात, हा आहे इंडियन ओशन, हिंदी महासागर. ठीक आहे. आणि इथे आहे समवेअर इंडिया. आणि इंडियावर पण काय तयार झालेलं आहे, लो प्रेशर. आता जेवढी जास्त हवा या लो प्रेशरपासून या हाय प्रेशरला उतरेल तेवढं जास्त पुश जे आहे ते इंडियाच्या मॉन्सूनला मिळेल है ना. कारण की याच लो प्रेशरपासून याच हाय प्रेशरपासून या लो प्रेशरकडे हवा वाहताना आपल्याला दिसतीये. म्हणजे इथे लो प्रेशर असणे हे इंडियन मॉन्सूनसाठी फार गरजेचं आहे. इथे जर लो प्रेशर नसलं तर इथे हवा उतरणार नाही आणि इथल्या हाय प्रेशरला पुश मिळणार नाही इंडियाकडे मॉन्सून आणण्यासाठी. मग आपण बघितलं की एल निनोच्या स्थितीमध्ये काय होतंय की लो प्रेशर आणि हाय प्रेशर आपली जागा शिफ्ट करतायत. मग त्यामुळे इथे हाय प्रेशर जेव्हा निर्माण होते तर इंडियामध्ये मॉन्सून अगदी कमकुवत येतो, अगदी कमी पाऊस इंडियामध्ये पडतो आणि भारतामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जी आहे ती निर्माण होते. आणि या उलट ला निनो ज्या वर्षी येतो तर ला निनोच्या वर्षी आपण बघितलं होतं की व्यापारी वारे, ट्रेड विंड्स ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होतात, त्या ज्या बलवान होतात आणि त्यामुळे हा जो हाय प्रेशर आहे हा अजून स्ट्रॉंग होतो आणि जास्तीत जास्त पुश या लो प्रेशरला देतो, ज्यामुळे भारतामध्ये एकदम खूप स्ट्रॉंग मान्सून येतो, जे कधी कधी चांगलं असतं आणि कधी कधी त्यामुळे अनेक पूर आपल्याला आलेले दिसून येतात. तर अशा प्रकारे इंडियन जे हवामान आहे त्यावर परिणाम करणारा एल निनो आणि ला निनोचे फॅक्टर्स आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. काही आय थिंक मी व्यवस्थित झालं आहे सगळं एक्सप्लेन करून. तर आता आपण प्रश्नांकडे जाऊयात. एल निनो आणि ला निनोला तुम्हाला मेमराईज करायची ट्रिक अशी आहे की ला निनोमध्ये इंडियाच्या जर आपण रेफरन्समध्ये बघितलं तर ला निनो म्हणजे आपण लहान मुलगी बघू. आणि जसं आपल्याकडे आपण संस्कृतीमध्ये मुलीला नेहमी चांगल्या गोष्टीचं प्रतीक मानतो,
तर त्याप्रमाणे आपण ला निनो म्हणजे चांगली मुलगी, तर इंडियामध्ये चांगला मॉन्सून आणेल, एक या ट्रिकनं लक्षात ठेवू शकतो है ना. आणि एल निनो तो त्याच्या अपोजिट आहे. सो वी कॅन डायरेक्टली लिंक इट की त्यावेळेस दुष्काळ पडेल. ठीक आहे. आता आपण प्रश्नांकडे जाऊया. दोन 2017चा पूर्वचा प्रश्न आहे. यामध्ये दिलाय की ला निनो म्हणजे लहान मुलगी. आताच आपण बोललो ला निनोचा अर्थ आहे लहान मुलगी, तर हे तर करेक्ट आहे. त्यानंतर ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते. ठीक आहे. ला निनोमध्ये काय होत होतं? ला निनोमध्ये जे आहे व्यापारी वारे जे आहे ते जास्त मजबूत होत होते. बरोबर आहे. म्हणजे पेरूचा जो कोस्ट आहे इथे जो शीतप्रवाह होता हा अजून शीत होत होता. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे इथलं जे पृष्ठभागावरचं पाणी आहे ते जास्त थंड तर होत होतं. ला निनो मान्सून वारे जो आहे प्रबळ करतो, हे तर बरोबर आहे, आपण बघितलं. एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते. बरोबर आहे. हा महासागर आहे, ही झाली पूर्व दिशा, तर इकडे उष्ण पाणी वाहते. म्हणजे ही संकल्पना पूर्णपणे बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय राहील? वरील सर्व. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. पुन्हा एल निनोच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट्स आपल्याला आलेले दिसून येतात. 2017च्या मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. ठीक आहे. एल निनो काय म्हणते? उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. आता हा जो एल निनो आणि ला निनोचा फिनॉमिनॉन आहे आपण काय म्हणतो? हा पेरूच्या कोस्ट जवळ होतोय. बरोबर आहे. मग आता पेरूच्या कोस्ट जवळ आहे तर हा उष्ण पाण्याचा प्रवाह तर आहे, कारण की इथं उष्ण तापमान होतं. बरोबर आहे. हा पेरूच्या किनाऱ्यावर जून महिन्यात आढळतो. ठीक आहे. आता आपण काय म्हटलं होतं की एल निनोला ख्रिस चाइल्ड म्हणतात. आणि ख्रिस चाइल्ड का म्हटलं आहे? कारण की 25 डिसेंबरला क्रिसमस राहतो, पण डिसेंबर महिन्यामध्ये तो येतो, तर तो जून महिन्यामध्ये कधीच येणार नाही, म्हणून बी रॉंग झालं. ओके. नंतर पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात तो वाढ करतो. बरोबर आहे या ठिकाणी. आणि भारतात पावसाचे प्रमाण कमी करतो, हेही बरोबर आहे. एल निनो जो आहे, कारण ला निनो काय करतो? भारतामध्ये पाऊस वाढवतो, तर एल निनो कमी करतो. मग याच्यामध्ये 3 करेक्ट आणि 1 इनकरेक्ट होईल. बी इनकरेक्ट होईल. म्हणजे फक्त ए, सी आणि डी हे याचं आन्सर येईल. त्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो? खालील वाक्य वाचा आणि दिलेल्यापैकी काय योग्य आहे ते पर्याय निवडा. एल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. ठीक आहे. बरोबर आहे. एल निनो म्हणजे बाल ख्रिस्त होय, हेही बरोबर आहे. एल निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळच्या ख्रिसमसच्या काळात दिसणारा प्रवाह आहे. बरोबर आहे. एल निनो भारतामध्ये दीर्घ काळासाठीच्या मॉन्सून पर्जन्यासाठी अंदाजकारक ठरू शकतो. बरोबर आहे. एल निनो आला म्हणजे आपण समजू शकतो की आता भारतामध्ये जो पर्जन्य येणार होतं ते कमी होणार आहे, तर अंदाज लावू शकतो. त्यामुळे सर्व विधाने काय आहे? बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुन्हा एल निनोवर प्रश्न आहे. एल निनो खाली दिलेल्या कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायुदाबाचा प्रदेश निर्माण करते? ठीक आहे. ही सायकल आपण बघितली हाय प्रेशर लो प्रेशरची. तर लो प्रेशर कुठे निर्माण करते? याही पेक्षा इथे सगळ्या महासागरांची नावं दिलेली आहेत. हा फिनॉमिनॉनच आपण बघितला की फक्त पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागरामध्येच घडून येतो. तर नो डाऊटेडली याचा आन्सर आहे सेकंड. त्यानंतर भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो? मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. ठीक आहे. पेरू नजीकच्या प्रशांत महासागरामध्ये पहिलंच आन्सर आहे. त्यानंतर पेरू नजीकच्या अटलांटिकमध्ये तर तो येतोच नाही. प्रशांत महासागराच्या पश्चिम भागामध्ये एल निनो येतो का? नाही येत. दोन्ही एल निनो ला निनो प्रशांत महासागराच्या पूर्व भागामध्ये येतात आणि हिंदी महासागरामध्येही तो येत नाही. त्यामुळे मग पेरू नजीकच्या प्रशांत महासागरामध्ये हे याचं आन्सर आहे. त्यानंतर आहे
अटलांटिक व पॅसिफिक महासागराप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाह चक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत होत नाही याची कारणं दिलेली आहेत. ठीक आहे, हे आपण बघितलं की कशा प्रकारे नदर्न इंडियन ओशनमध्ये जे ओशन करंट्स असतात दे आर नॉट ॲज रेग्युलर ॲज दी अदर करंट्स. बरोबर आहे. त्याचं काय कारण आहे तर 25 अंश म्हणजे 25 डिग्री जे आहे उत्तर अक्षवृत्ता पलीकडे भूभाग जो आहे तो भूखंडाने व्यापला आहे. एकदम बरोबर आहे. आपण बघितलं होतं की कशा प्रकारे जे सगळे लँड मासेस आहेत दे आर ऑब्स्टॅकल्स है ना. इथे जे सगळे प्रकारचे लँड मासेस होते ते पाण्याला व्यवस्थित प्रवाहित नव्हते होऊ देत, त्याच्यामुळे बरोबर आहे. मग प्रचलित वाऱ्यांचा समुद्र प्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो, हेही बरोबर आहे. कारण की या एरियामध्येच आपल्याला मॉन्सून दिसून येतो, मॉन्सून वारे दिसून येतात आणि ते वारे काय असतात ग्रहीय वाऱ्यासारखे वाहणारे नसतात, म्हणून ते पण याचे कारक आपल्याला दिसून येतात. हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी वाऱ्यांची दिशा बदलत राहते आणि म्हणूनच इथले सागरी प्रवाह हे कधी नैऋत्येकडे तर कधी ईशान्येकडे वाहताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे याचा आन्सर सुद्धा आहे वरील सर्व. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, हा STIचा प्रश्न आहे पण ते एल निनो आणि ला निनोवरचा प्रश्न आहे. एल निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते, हा बरोबर आहे, आपण बघितलंय. आणि एल निनो आला म्हणजे भारतामध्ये दुष्काळ पडला, तर दुसरं स्टेटमेंट 100% बरोबर आहे, म्हणून दोन्हीही बरोबर आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला आजचं जे लेक्चर होतं यामध्ये आपण सागरी प्रवाह त्यामध्ये कम्प्लिटली तिन्ही महासागरांमध्ये म्हणजे प्रशांत महासागर, अटलांटिक ओशन आणि हिंदी महासागरामध्ये कशा प्रकारे प्रवाह वाहतात, त्यांची दिशा काय आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि प्रकारानुसार शीत आणि उष्ण हे सगळं बघितलं आणि एल निनो आणि ला निनोची संकल्पना सुद्धा बघितली. थँक्यू.